तिथून ट्रकवाला फुल स्पीडमध्ये आला आणि नंतर त्याला काहीच माहीत नाही त्याच्यासोबत. नमस्कार सगळ्यांना. मी हा व्हिडिओ खूप जड मनाने बनवत आहे. माझ्या भावाचा अनंतम चौक डोंबिवली येथे ट्रकसोबत 13 डिसेंबर रोजी सकाळी 4:30 वाजता खूप मोठा अपघात झाला आणि त्या अपघातानंतर सध्या तो अंडर ट्रीटमेंटच आहे आणि आम्ही सगळे खूप अंडर प्रेशर आहोत. तसं हा व्हिडिओ बनवण्याचा एकमेव मुद्दा म्हणजे माझ्या आईवडिलांचे, माझे आणि माझ्या भावाचे खूप मोठ्या प्रमाणात नेटवर्क आहेत आणि हे मी अनुभवलं जेव्हा माझा भाऊ डोंबिवलीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये होता आणि जवळजवळ 10 ते 12 तासातच त्या एम्स हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 100 लोक तिथे उपस्थित होते. तिथला स्टाफसुद्धा प्रश्नात पडला की नेमकं कोण आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, की एवढी गर्दी झाली आहे आणि आम्हाला वारंवार ते प्रश्न विचारत होते. सो हाच एक मुद्दा आहे की या नेटवर्क्समुळे आमचे नातेवाईक, मित्र, परिवार जे कोणी असतील त्यांचे वारंवार कॉल आणि मेसेज मला येत आहेत किंवा माझ्या आईवडिलांना येत आहेत. ते कॉल आणि मेसेज येणं बरोबरच आहे, कारण आपुलकीने, प्रेमापोटी, काळजीपोटी सगळे तुम्ही आम्हाला कॉल आणि मेसेज करत आहात, त्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. पण आम्ही तिघंच सध्या खूप जास्त तणावाखाली आहोत आणि प्रत्येक कॉलमध्ये प्रत्येकाला वेळोवेळी तीच गोष्ट सांगणे आमच्यासाठी खूप अवघड होतं आहे. आम्हाला मानसिकदृष्ट्या ते खूप अवघड आहे. सो मी असं ठरवलं आहे की मी माझ्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोचावं आणि तुम्हाला एकदाच काय ते क्लिअर अपडेट द्यावी. माझ्या भावाची काय स्थिती आहे, त्याचा ॲक्सिडेंट कसा झाला आणि तुमचे काही अजून प्रश्न असतील ते मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करेल. पण या व्हिडिओमार्फत मला इतकंच सांगायचं आहे की माझ्या भावाचा अपघात कुठे, कसा झाला आणि सध्या त्याची काय परिस्थिती आहे आणि डॉक्टर काय बोलत आहेत. माझा भाऊ शुभम वाडे आमच्या घराजवळच असलेल्या इंडस कंपनीमध्ये कामाला होता आणि गेल्या बऱ्याच वर्षापासून तो पॅकर्स अँड मूव्हर्सचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा. हा त्याचा एक साईड बिझनेस होता आणि 12 तारखेच्या रात्री 11:30 वाजतासुद्धा त्याला एक ऑर्डर आली होती म्हणून तो आनंद आमच्या दिशेने गेला. 12 तारखेला मी आणि माझी आई, आमच्या सोसायटीत एक लग्न असल्यामुळे तिथे संगीत आणि हळदी होती आणि ती बदलापूरला होती म्हणून आम्ही दोघं तिथे होतो. 12 तारखेलाच माझे पप्पा फॅमिली फंक्शनसाठी गावी जाणार होते, पण त्यांची ट्रेन रात्रीची 10:30 वाजताची ट्रेन होती, ती सकाळी 8-8:30 वाजता रिशेड्यूल झाल्याने त्यांनी जाणं कॅन्सल केलं. मी आणि माझी मम्मी 1:30 वाजता घरी आलो रात्री आणि पप्पांना विचारलं, पप्पा दादा कुठे आहे? पप्पा बोलतात की तो ऑर्डरसाठी गेला आहे. म्हटलं ठीक आहे. आम्ही खूप थकलेलो होतो, दुसऱ्या दिवशी लग्नाला जायचं होतं, ती तयारी केली आम्ही आणि आम्ही निवांत झोपून गेलो. झोपताना हे माहिती नव्हतं की दुसऱ्या दिवशी आमचं आयुष्य अख्खं पलटलेलं असेल. तर विषय असा होता की सकाळी 4च्या दरम्यान त्याची शिफ्टिंग संपली. त्याने सगळा सामान लोड केला माणसांकडून आणि तो 4 वाजता सकाळ घराच्या दिशेने यायला निघाला. अवघं 2 ते 5 मिनटाचं अंतर अनंतम ते आमचं घर. अनंतम चौकात तो असा इथून बाहेर निघत होता, जो अनंतमचा जो रस्ता आहे ना, असा इथून बाहेर निघाला आणि त्याला असा इथे टर्न घ्यायचा होता. टर्न नव्हता घ्यायचा, ॲक्च्युअली त्याला सरळ सर्व्हिस रोडसाठी जायचं होतं. असा सरळ निघाला तो. याचा सिग्नल ऑन होता आणि ह्या रस्त्यावाल्याचा सिग्नल बंद होता म्हणून तो सुसाट निघाला. सुसाट म्हणजे 20 ते 30ची स्पीड असणार त्याची. असा निघाला, इथून ट्रकवाला फुल स्पीडमध्ये आला आणि नंतर त्याला काहीच माहीत नाही त्याच्यासोबत काय झालं. तो सरळ फेकला गेला. पण शॉकिंग हे की त्याच्या बाईकला काहीच झालं नाही. काही म्हणजे काहीच नाही. 1 ते 2 फक्त स्क्रॅच आले असतील तेवढंच. बाकी त्याच्या बाईकची एक काचसुद्धा फुटलेली आहे. हे खूप शॉकिंग आहे आमच्यासाठी. सो तसं त्याला ठोकलं. त्याच्या मागून 2-3 मुलं येत होती. त्यांनी त्याला लगेच उचललं. रिक्षात जिथे आपण पाय ठेवतो ना, तिथे त्याला टाकलं, कारण त्याला बसता येत नव्हतं. तिथे त्याला टाकलं
ते मुलं रिक्षात बसले. माझ्या भावाला थोडीशी शुद्ध होती. त्याने सांगितलं की दादा माझ्या घरी एक फोन लावतोस का. त्याने लगेच पप्पांचा नंबर त्या माणसांना किंवा कोण दादा होते त्यांना सांगितलं. त्यांनी माझ्या घरी फोन लावला. सकाळी 4:30च्या दरम्यान पप्पांना कॉल आला. पप्पांना म्हटले की सर तुमच्या मुलाचा इथे ॲक्सिडेंट झालेला आहे, आम्ही याला कोणत्या हॉस्पिटलला नेऊ. पप्पांना किंवा आमची पण झोप उघडलीच होती. पप्पांना किंवा आम्हाला असं काही मेजर वाटलं नाही. पप्पा बोलले की ठीक आहे ठाकूर हॉस्पिटलला घेऊन या त्याला, आम्ही लगेच येतो. मम्मी आणि पप्पा लगेच उठले आणि गेले. मला बोलले की तू राहा घरीच, आम्ही येतो थोड्या वेळात. मी पण राहिली. मी पण निवांत होती. मी पण विचार केला जास्तीत जास्त कायच झालं असणार याला, हात पाय काहीतरी फ्रॅक्चर असेल, त्याच्यावर काही नाही होऊ शकत. मी पण निवांत झोपून घेतलं. एक 15-20 मिनिटाने म्हणजे ते जवळजवळ 2 मिनिटातच ठाकूर हॉस्पिटलच्या इथे गेले. त्यांनी ठाकूर हॉस्पिटलचा दरवाजा वाजवला. ठाकूर हॉस्पिटलवाले सगळे आतमध्ये झोपले होते, कोणीच दरवाजा उघडला नाही. सो ॲक्सिडेंट म्हटल्यावरती माझ्या मम्मीच्या डोक्यात शिवम हॉस्पिटल आलं. त्याला लगेच त्याच ऑटोमध्ये शिवम हॉस्पिटलला घेऊन गेले. शिवम हॉस्पिटलला पोचले. त्याला आतमध्ये कॅज्युअल्टीमध्ये ठेवलं आणि मम्मी पप्पांचा लगेच मला कॉल आला की नितीक्षा तू लगेच बाविस्कर काका, म्हणजे आमच्या खाली राहतात ते, खूप चांगले संबंध आहेत आमचे एकमेकांशी, तर त्यांना घे आणि लगेच शिवम हॉस्पिटलला येऊन जा. सो मी त्यांचा दरवाजा वाजवला. ते पण सकाळच्या 5 वाजता लगेच उठले आणि आम्ही दोघं लगेच गाडीवरती शिवम हॉस्पिटल गाठलं. ते गाठल्यावरती तिथला स्टाफ जो होता ते म्हटले की सर आमच्याकडे सर्जन अवेलेबल नाही आहे, तर तुम्ही यांना एम्सलाच घेऊन जा. एम्सला यांना प्रॉपर ट्रीटमेंट मिळेल आणि सगळ्या टेस्ट एकाच जागेवरती होऊन जातील. सो तिथून मी आणि बाविस्कर काका आम्ही दोघं एम्सच्या इथे गेलो. कॅज्युअल्टीला अपडेट केलं की असा असा पेशंट येतोय, तो प्लीज रेडी राहा. आणि तिथून लगेच त्यांनी ॲम्ब्युलन्स केली आणि एम्सला घेऊन आले. एम्सला घेऊन आल्यावरती त्याला कॅज्युअल्टीमध्ये त्याची ड्रेसिंग वगैरे केली आणि त्याला वर घेऊन गेले. तोपर्यंत आम्हाला इतकंच माहिती होतं की त्याच्या मांडीला जखम आहे, खूप मोठी जखम आहे माहिती होतं. ते सुद्धा ॲक्सेप्ट करणं थोडं कठीण झालं होतं, पण म्हटलं ठीक आहे टाके वगैरे मारतील, थोडंफार ऑपरेशन होईल आणि क्लिअर होऊन जाईल सगळं. ठीक आहे ॲक्सेप्ट केलं. ॲडमिशन फॉर्म भरला, डिपॉझिट पे केलं, सगळं झालं. त्याला ICUमध्ये लगेच शिफ्ट केलं आणि पटापट त्याच्या सगळ्या टेस्ट, CT स्कॅन, एक्सरे, MRI सगळं सुरू केल्यावरती घरचं सगळंच आवरायचं राहिलं होतं. मम्मी बोलली की तू जा घरी, काय असेल पसारा तो आवरून घे, भांडे होते थोडेसे ते घासून घे. मी घरी आली सगळं आवरलं. मला सहन होत नव्हतं कारण कोणालाच आम्ही सांगितलं नव्हतं. मी माझ्या आजीला फोन केला की आजी असं असं झालं आहे. तिथून ती बातमी सगळीकडे पसरली. मावशी, मामा वगैरे सगळ्यांना कळत गेलं. तिथून मी लगेच माझी तयारी केली. खालच्या बाविस्कर काकूंनी मला चहा बनवून आणून दिला. मी चहा पिला आणि लगेच मी निघाली. गाडीत पेट्रोल टाकायचं होतं, गाडीत पेट्रोल टाकायला गेली. लगेच मी गेली अनंतमच्या रस्त्याला. त्याची गाडी अनंतमच्या पोलीस चौकीत पार्क होती. मला वाटलं काहीतरी चुरा वगैरे झालं असणार, मी ती गाडी शोधत होती. पण नंतर जाऊन बघितलं अनंतमच्या पोलीस चौकीत त्याची गाडी जशीची तशी पार्क होती. मला बघून शॉक बसला की या माणसाला एवढं झालं पण गाडीला एक स्क्रॅचसुद्धा नाही. ठीक आहे, मी तिथून गेली एम्स हॉस्पिटलमध्ये आणि तेव्हा मम्मीने पहिला कॉल केला होता तेजस दादांना. तेजस दादा म्हणजे आमच्या इथे शिवसेना शिंदे पक्षाचे एक कार्यकर्ते आहेत आणि माझी मम्मीसुद्धा त्यांच्याच ग्रुपची मेंबर होती. तेजस दादा अवघ्या अर्ध्या तासात तिथे पोचले. मम्मीने सगळं सांगितलं त्याला काय झालंय काय नाही झालंय. तेजस दादाने काहीच विचार केला नाही. त्यांनी सगळी सिच्युएशन बघितली आणि अर्ध्या तासात त्यांनी CCTV फुटेज, गाडी नंबर, गाडीचा ड्रायव्हर तर पळून गेला होता, गाडीचा मालक शोधून आणला. त्यांचे धन्यवाद मानावे इतके कमी आहेत आज. आणि राहिली गोष्ट आमच्या खालच्या बाविस्कर काकांची. तो माणूस सकाळी 5:30 पासून त्या हॉस्पिटलच्या इथून हल्ले नाही आहेत ते काका. खूप मदत झाली आम्हाला दुसऱ्या लोकांची सुद्धा. दुसरे म्हणजे आपलेच लोक आहेत ती.
म्हणजे माझ्या आईवडिलांनी तशी नाती जपली आहेत, तसे संबंध जुळवले आहेत, सगळ्यांशी टिकवून ठेवले आणि त्यांच्या बाजूने सुद्धा तेवढे संबंध पक्के आहेत. सो ते सगळं झालं तरीही आम्हाला इतकंच माहिती होतं की त्याच्या मांडीलाच जखम आहे. ठीक आहे. मग हळूहळू त्याचे सगळे रिपोर्ट यायला लागले. मग कळलं की त्याचे रिब्स जे असतात ना, आपले हे रिब्स असतात, सो त्याला धक्का बसला. ठीक आहे. नंतर कळलं की त्याच्या मणक्याचा जो वर्टेब्रा असतो तो इथे तिथे हल्ला आहे. म्हटलं ठीक आहे, अलाईनसुद्धा होऊन जाईल. आणि नंतर कळलं की त्याचा L3 L4 मणका वरच्या L1 L2 आणि त्याच्या वरच्या मणक्यामधून सरकला आणि वरती गेला. तरी आम्ही डॉक्टर यायची वाट बघत होतो की डॉक्टर काय बोलतात बघूया. तरी माझ्या डोक्यात इतकं होतं की ठीक आहे, स्क्रू वगैरे काही ऑप्शन असतील ते टाकून अलाईन करून टाकतील, इतका मेजर नाही आहे, आम्हाला थोडं सांभाळावं लागणार त्याला 2-3 महिने, त्यावर काही नाही. डॉक्टर आले, डॉक्टरांनी सगळा रिपोर्ट बघितला. डॉक्टर म्हणाले की खूप मेजर केस आहे. कारण स्पायनल कॉर्डबद्दल काय ट्रीटमेंट असते, काय होतं काय नाही होत, आम्हाला काहीच आयडिया नव्हती. तर खूप मेजर केस आहे ही आणि मी फक्त ते अलाईन करू शकतो, त्यापुढे मी काहीच गॅरंटी देणार नाही तुम्हाला. इन केस ते अलाईन नाही झालं तर हे असं जे गेलं आहे ना, तर हा जो वरचा पार्ट आहे तो कट करेल आणि इथे फक्त स्क्रू लावून मी अलाईन करून देईल तुम्हाला, त्यावर मी काही नाही करू शकत. पण त्यांची खूप मोठी मदत ही अशी झाली, ते म्हणाले की तुम्ही एक काम करा, तुम्ही याला JJ हॉस्पिटलला शिफ्ट करा, कारण इथे तुमचा पैशासारखा पैसा जाईल. आणि ॲक्च्युली एम्सवाल्यांनी आम्हाला एस्टिमेट दिला होता 15 ते 20 लाखाचा. ते सुद्धा पे करायला आम्ही तयार होतो, पण माणसाची रिकव्हरीचीच गॅरंटी देत नव्हते, तर काय करणार. शेवटी त्या सरांनी आम्हाला JJचा ऑप्शन दिला. ते म्हणाले JJमध्ये न्यूरो डिपार्टमेंट हा बेस्ट आहे आणि तिथे मुंबईचे बेस्ट डॉक्टर तुम्हाला मिळतील, काही ना काही तुम्हाला ऑप्शन निघेल. विचार केला मम्मी पप्पा ऐकून खूप तुटले होते, काय होईल काय नाही होणार, कारण एका रात्रीत सगळंच बदलून गेलं होतं आमचं. खूप खूप तुटले होते. मला आठवायचा सुद्धा नाही आहे तो दिवस, काय झालं होतं, कसं होतं. आधार द्यायला खूप लोक होती, म्हटलं ना मी, जवळजवळ 100 लोक तिथे तेव्हा उपस्थित होते, पण त्यांची जागा कोणीच नाही समजू शकत, माझ्या भावाच्या वेदना कोणीच नाही समजू शकत, आणि माझ्यावरती काय बितत होती ते सुद्धा कोणी नाही समजू शकत. कारण शेवटी धीर मलाच माझ्या आईवडिलांना द्यायचा होता. आय एम सॉरी. मला खूप त्रास होतो तो दिवस आणि त्याच्या पुढचा एक आठवडा आठवून खूप टफ होता आमच्यासाठी सुद्धा. सो तेजस दादा म्हणजे मी तुम्हाला सांगितले, त्यांनी दुपारी 2-3 वाजता कंपनीच्या लोकांना एम्स हॉस्पिटलमध्ये हजर केलं. त्या लोकांनी सगळी सिच्युएशन बघितली. सो आम्ही कम्पेन्सेशन वगैरे तर मागणारच होतो, असं काही नाही, पण तेव्हा आमची स्थिती तशी नव्हती की आम्ही म्हणजे माझे आईवडील त्यांच्या मुलाला आणि मी माझ्या भावाला सोडून दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष देऊ. पण ते सगळं तेजस दादांनी आणि त्यांच्यासोबत एक गौरव दादा होता, त्याने सगळं हँडल केलं. आणि शेवटी संध्याकाळी 7 वाजता कंपनीच्या ओनरसोबत मीटिंग अरेंज झाली. कंपनीचा ओनर 7 वाजता एम्स हॉस्पिटलच्या इथे येणार होतं, पण आम्हाला एम्स हॉस्पिटलकडून केस पेपर्स हवे होते. ते केस पेपर्स ॲक्च्युली सहसा देत नाही प्रायव्हेट हॉस्पिटलवाले, कारण त्यांना ट्रीटमेंट त्यांच्याकडूनच करवायची असते. पण तेजस दादाने, गौरव दादाने खूप मदत केली आम्हाला त्या गोष्टीत, आणि थोडंसं पॉलिटिकल प्रेशर टाकून त्यांच्याकडून केस पेपर्ससुद्धा घेतले. त्यानंतर 7 वाजेची आम्ही वाट बघत होतो. 7 वाजता कंपनीवाले काही आले नाही आणि आम्हाला याला JJला तर हलवायचंच होतं. आणि कळलं की तोपर्यंत एम्सवाल्यांनी जवळजवळ 1.5 लाख रुपये आमचं बिल केलं होतं 10 ते 12 तासात. ठीक आहे म्हटलं, आता याला लवकरात लवकर आपल्याला JJला हलवावं लागणार.
मग भाविस्कर काका, माझे पप्पा, तेजस दादा, गौरव दादा आणि आमच्या सोसायटीतले बरेच लोक होते, आमचे रिलेटिव्स होते. सगळे गेले पोलीस स्टेशनला. त्या कंपनीच्या विरोधात, कंपनीच्या मालकाच्या विरोधात त्यांनी FIR केली. FIR केल्यानंतर सगळे आले. माझ्या भावाची डिस्चार्ज समरी बनवली, त्याचं बिल पे केलं, ॲम्ब्युलन्स केली आणि लगेच त्याला JJला शिफ्ट केलं. JJला बेड त्याचा रेडीच होता. कॅज्युअल्टीमध्ये जाऊन सगळे रिपोर्ट्स वगैरे सगळं केलं आणि त्याला सकाळी 9-10च्या आसपास ICUमध्ये शिफ्ट केलं आणि ट्रीटमेंट सुरू केली. सगळे रिपोर्ट आले तरी काय भाविस्कर काका हल्ले नव्हते तिथून. 13 तारखेला सकाळी 5:30 वाजेपासून तो माणूस तिथेच होता. ते दुसरा दिवस निघून गेला, तिसरा दिवस निघून गेला, तो माणूस तिथेच होता. आणि त्यांची मुलगी म्हणजे चिवदीदीच प्रेग्नंट होती आणि तिची डिलेव्हरी होती त्या दिवशी ते काका इथे आले. म्हणजे मानावं लागेल त्यांना सुद्धा की स्वतःच्या मुलीची डिलेव्हरी सोडून ते काका वारंवार आमच्या सोबत उभे होते तिथे. त्यांचे उपकार नाही फेडू शकत, आम्ही कोणीच नाही फेडू शकत. सो ते सगळं झालं. मंगळवारी डॉक्टरचा राऊंड होता. डॉक्टर आले, डॉक्टरांनी सगळं चेक केलं. डॉक्टर मला बोलले की मी ऑपरेट करेल, पण पायातली स्ट्रेंथ यायची गॅरंटी माझ्या थ्रू नाही मिळू शकत तुम्हाला. पुढे फिजिओथेरपीवाले बघतील ते त्यांच्या हिशोबाने. म्हटलं ठीक आहे, एकदम निगेटिव्ह तर नाही बोलले ते, पण तरी मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्सची थोडी अपेक्षा होती, नाही मिळाला. त्याचे सर्जन ॲक्च्युली डॉक्टर लिओ वेर्नन वेल्दो आहेत. त्यांनी सांगताना मला हे पण सांगितलं की ज्या अशा केसेस असतात त्या केसेसमध्ये ॲक्च्युली माणूस ऑन द स्पॉट जातो, पण तुझा भाऊ कसा वाचलाय ते देवालाच माहिती. तुमचे काही पुण्य असतील म्हणून तो वाचलाय. तेव्हा एक गोष्टीचा विचार केला होता, जर देवाने याला नवीन जन्म दिलाय तर पुढे पण काहीतरी लिहून पाठवलंच असेल ना. असाच थोडी ना त्याला नवीन जन्म दिलाय, काहीतरी पुढे असेल. जर देवाने त्याला ही एक अपॉर्च्युनिटी दिली आहे तर अजून काहीतरी अपॉर्च्युनिटीज पुढे उघडेल देव. बोलतात मग, जर जेव्हा देव एक दरवाजा बंद करतो तेव्हा समोर अजून 4 दरवाजे उघडलेले असतात, असंच काहीतरी असेल. सो ठीक आहे, आता हेच विचार करून स्वतःचं समाधान मानतोय की ॲटलिस्ट तो आमच्या डोळ्यासमोर आहे, बोलतोय, गोष्टी आमच्यासोबत शेअर करतोय, हसतोय, खेळतोय. खूप आहे तेवढं आमच्यासाठी आत्तासाठी तरी. पुढे सगळं देवाच्या हातात आहे. मी 2-3 डॉक्टर कन्सल्ट केले, थोडेफार पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होते. तेव्हा ठरवलं की आता होप सोडून चालणार नाही, होप धरावी लागणार. आणि मेन म्हणजे माझा भाऊ ॲक्सिडेंट झाल्यापासून एवढा त्याचा स्पायनल कॉर्ड हल्ल्यानंतर सुद्धा तो पोरगा 1 मिनिटं बेहोश पडला नाही. त्याची बडबड तेव्हापासून जी सुरू होती ती आजपर्यंत सुरू आहे. त्याला मानलं पाहिजे, त्याची विल पॉवर आहे आणि त्याच्या विल पॉवरवरच तो उभा राहील. सो रिकव्हरीसाठी सगळे मेडिसिन्स झाले, सलाईन्स त्याच्या सुरू झाल्या, औषधं वगैरे सगळं सुरू आहे आत्ता पण. आणि बराच रिकवर आहे तो. त्याची आधी मांडीची प्लॅस्टिक सर्जरी होईल. ॲक्च्युली मला डॉक्टरांनी सिक्वेन्स असं सांगितला होता की सगळ्यात पहिले आपल्याला त्याच्या मांडीची प्लॅस्टिक सर्जरी करावी लागणार, कारण मांडीची जखम खूप मोठी आहे, जवळजवळ अर्धा इंच डीप आहे आणि वरून मांडीच्या वरून ते गुडघ्यापर्यंत त्याची ती जखम आहे. म्हणजे जवळजवळ
एवढी 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 ती जखम असणार. सो त्याच्यासाठी वॅक मशीन थेरपी लावली होती. त्याची वॅक मशीन लावली होती त्या जखमेवरती. त्या वॅक मशीनमुळे ती जी जखम असते ती 2-2 सेंटीमीटरने कॉन्ट्रॅक्ट होते आणि ते जे वेस्ट ब्लड असतं ते ती मशीन खेचून घेते, ज्याच्यामुळे ती जखम लवकर हील होते. त्याच्यावरती लवकर ती पिंक स्किन येते, ज्या पिंक स्किनवरती त्यांना दुसऱ्या मांडीची स्किन काढून लावायची आहे. सो ती ट्रीटमेंट प्लॅस्टिक सर्जरीवाल्यांनी सुरू केली. न्यूरोमध्ये त्याची ट्रीटमेंट तर सुरूच होती. त्याच्या सलाईन्स, औषधी वगैरे सगळ्या सुरू होत्या त्याचे पेन किलर, पेन थांबवण्यासाठी. तो तसं तर खूप वेदना सहन करतोय तो, पण बराच रिकवर आहे, म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट आहे. त्यानंतर त्याच्या मांडीची सर्जरी झाली. त्याच्या मांडीची सर्जरी हील झाली की त्याची स्पाईनची सर्जरी होणार असा डॉक्टरांनी सिक्वेन्स सांगितला होता. पण थोड्या दिवसांनी, 2-3 दिवसांनी डॉक्टरांनी जेव्हा त्याची पाठीची जखम बघितली, कारण त्याला एक्सटर्नली पण खूप जखम आहे. जसं आपलं खरचटलं जातं ना, तसं त्याला पाठीला खरचटलं गेलं. आणि डॉक्टर बोलले की हे जोपर्यंत बरं होत नाही तोपर्यंत मी स्पायनल कॉर्डची सर्जरी नाही करू शकत, कारण ते फाडून मला स्टिच करायचं आहे आणि ते स्टिच करायला मला तिथे स्किनच नाही आहे. सो ते बोलले की हे हील होऊ द्या, इथे नवीन स्किन आली की मी ते ऑपरेट करू शकेल व्यवस्थित. सो त्याची प्लास्टिक सर्जरी ॲक्च्युली आता संडेला शेड्यूल झाली होती, पण त्या बिल्डिंगची लिफ्ट बंद असल्याकारणाने ती पोस्टपोन झाली. ती मे बी या वीकमध्ये होऊन जाईल. आणि ते झालं की ती जखम सुकायला 10-12 दिवस जातील. एक 15 दिवस आपण पकडून घेऊया आणि त्या 15 दिवसांनंतर त्याची स्पाईनची सर्जरी होईल. देव खरो की सगळ्या सर्जरी त्याच्या सक्सेसफुल होऊ दे. देवाकडे काही मागणं नाही आहे. फक्त तुमच्याकडून काही मदत मला हवी असेल तर ती हीच मदत आहे की माझ्या भावासाठी प्रे करा आणि माझ्या आईवडिलांना देव सहनशक्ती, म्हणजे सहन करण्याची ताकद देऊ दे, ही प्रार्थना करा. माझ्या भावासाठी ही प्रार्थना करा की तो लवकरात लवकर बरा हो. पहिली प्रार्थना तर ही की त्याची सर्जरी सक्सेसफुल होऊ दे. दुसरं असं की तो लवकरात लवकर बरा होऊ दे, बसू दे. आणि तिसरं असतं की माझा भाऊ 2 पायांवर उभा राहून लवकरात लवकर चालू दे. खूप मोठी मदत होईल ही. पुढे तुमचे काही प्रश्न असतील मला तुम्ही बिंदास विचारा. कमेंट सेक्शन ऑन ठेवलं आहे मी. कमेंट सेक्शनमध्ये मला तुम्ही प्रश्न विचारा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की लवकरात लवकर तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. प्लीज समजून घ्या, तुमचे कॉल मी वारंवार नाही उचलू शकत अशा मेंटल प्रेशरमध्ये, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे तुमच्यासाठी. प्लीज समजून घ्या आणि प्लीज माझ्या भावासाठी प्रार्थना करा. धन्यवाद.